अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप आज रस्त्यावर उतरला। काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी तिवसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जोरदार आंदोलन करत कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर उगवण न झालेले सोयाबीन बियाणे फेकून राज्य सरकार आणि संबंधित बियाणे कंपन्यांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तिवसा तालुक्यात 50हून अधिक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट निर्माण झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याबरोबरच खरीप हंगाम धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव वानखेडे यांनी संबंधित बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच 2 दिवसाच्या आत बाधित शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। आंदोलनादरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका मांडली। दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ कृषी अधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल्यानंतर अशा अनेक कंपन्या आहे, ज्यामध्ये बूस्टर आहे, महादेव आहे, इनोवेज आहे आणि 3 ते 4 कंपन्याची बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याने बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारून या ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळलेले आहे। आणि या अनुषंगानं आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये सोयाबीन फेकून आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कंपनीच्या प्रतिनिधींना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। पेरणीचे दिवस निघून गेलेले आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणी करूनही उगवले नाही त्यांची तातडीने नुकसान भरपाई आणि त्यांना बियाणं 2 दिवसात उपलब्ध करून देण्याची चेतावणी कृषी विभागाला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं दिलेली आहे। यावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी, कंपनीचे प्रतिनिधी, सर्व शेतकरी आणि तालुका काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधींना दणके दिल्याशिवाय, सोटे दिल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा एक आक्रमक पवित्रा होता। याच्यापेक्षा आक्रमक पवित्र्याला कृषी विभागानं आणि या सरकारनं, सत्ताधाऱ्यांनी तयार राहावं अशी सूचना किंवा असा इशारा आम्ही आंदोलनातून देत आहोत। 1 जुलैला पेरणी केली, 2 बियाणे सोबत पेरली, अंकुरचे अग्रेसर आणि बूस्टरचे हुतुतू, परंतु पाऊस सारखाच पडला, पेरणीची वेळ सारखी, जमिनीचा मजदूर सारखाच, परंतु अंकुरचे अग्रेसर निघाले परंतु बूस्टरचे हुतुतू 0 निघाले। त्याच्यात गुणवत्ता कुठल्याच प्रकारची नाही। मी एक अपंग शेतकरी आहे, मी कुठून तरी पैसे उभे करून पहिले सुरुवातीला शेती उभी केली, आता माझ्यावर जणू उपाशी मरण्याची आणि शेती न करण्याची वेळ आली आहे। या गोष्टीचा जर गव्हर्नमेंटनं विचार न करता आम्हाला कुठल्याच प्रकारचं जर बियाणं उपलब्ध करून दिले नाही तर आम्ही पुढचा पवित्रा कोणता घेईल हे सांगू शकत नाही। कारण का ऐन यावर्षी पेरणीची वेळ चुकलेली आहे। मृग नक्षत्र खाली गेलं, अर्धाळ नक्षत्र खाली गेलं, आता आम्हाला मृग नक्षत्रात पेरणी करावं लागेल। त्याच्यातून आम्हाला उत्पन्न काय मिळेल, आमचा उदरनिर्वाह कसा होईल, कुटुंब कोण्या पद्धतीनं जगवल्या जाईल याचा विचार गव्हर्नमेंट कुठल्याच प्रकारचा करत नाही। तिवसा तालुक्याला विम्याचे पैसेसुद्धा दिले नाही। आता बियाणे हे निकृष्ट दर्जाचे उपलब्ध करून आमच्या माथी मारले, त्याच्यापासून आम्हाला 1 पैशाची काही निर्मिती झाली नाही।